सुरक्षा शिक्षण आणि समन्वित कृतीवर भर दिला. 2047 पर्यंत देशाला विकसित राष्ट्र म्हणून उदयाला आणण्याचं सरकारचं उद्दिष्ट असून त्यासाठी अंतर्गत सुरक्षा मजबूत ही पहिली अट आहे. जर आपल्याला प्रत्येक क्षेत्रात भारत आघाडीवर पाहिजे असेल तर आपल्याला आपली अंतर्गत सुरक्षा अधिक बळकट करण्याची आवश्यकता आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. भारताच्या गुप्तहेर खात्याच्या राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित करताना ते काल बोलत होते. आधीच्या सरकारांनी जर नक्षलवाद, अंमली पदार्थ आणि ईशान्य भारतातल्या समस्यांवर आधीच उपाययोजना केल्या असत्या तर त्यांची झळ देशाला दशकभर सहन करावी लागली नसती. मात्र सध्या आपण या तीनही समस्यांवर मात केली असेल तर त्याचं श्रेय केवळ प्रत्येक राज्याच्या पोलीस दलाला जातं. या पार्श्वभूमीवर या परिषदेमध्ये पुढील 15 ते 20 वर्षांमधील अपेक्षित हालचालींवर लक्ष ठेवणं आवश्यक असून त्यातून कोणत्या समस्या उद्भवू शकतात आणि त्याला प्रतिबंध घालण्यासाठी काय उपाययोजना करता येऊ शकतात यावर चर्चा करावी, असं ते म्हणाले. पुढील वर्षभरात आणखी 3 नवे कायदे आणण्यात येणार असून त्याद्वारे फौजदारी खटले केवळ 3 वर्षांच्या कालावधीत निकाली काढता येतील आणि त्याची दोषसिद्धीही 25% वाढेल, असं शहा यांनी सांगितलं. चीनच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्रीय